नमस्कार. पास्टर एल्विस यांच्या 5 मे 2026च्या प्रवचनावर आधारित या विशेष विश्लेषणात्मक सादरीकरणात स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि उत्सुकता वाढवणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत. एक प्रश्न जो अनेकदा विचारला जातो, बायबलनुसार चर्च किंवा मंडळी म्हणजे नेमकं काय? या सादरीकरणाचा उद्देश कोणत्याही विशिष्ट विचारधारेची बाजू घेणे हा नसून उपलब्ध माहिती आणि या प्रवचनात मांडलेले विचार अगदी तटस्थपणे समजावून सांगणे हा आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. पुढील काही मिनिटांत आपण या 4 मुख्य मुद्द्यांवरून प्रवास करणार आहोत. आपण पाहणार आहोत की चर्चची मूळ व्याख्या काय आहे, एकत्र येण्यामागील ईश्वरीय आज्ञा कोणती आहे, संगतीपासून दूर राहण्याचे 7 गंभीर परिणाम कोणते आहेत आणि शेवटी प्रेषित पौल यांच्या एका ऐतिहासिक उदाहरणाने आपण याचा शेवट करू, अगदी सरळ आणि मुद्देसूद. तर सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात पायाभूत प्रश्नापासून. चर्चची नेमकी व्याख्या काय? या प्रवचनात हा पाया कसा रचला आहे ते पाहूया. आता प्रवचनात अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आहे की चर्च ही कोणतीही विटा सिमेंटची इमारत किंवा वास्तू नाही. कलिसिया किंवा एक्लिसिया या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ असा लोकांचा गट आहे ज्यांना देवाने जगातून वेगळे काढले आहे आणि जे देवाच्या नावाने सक्रियपणे एकत्र येतात. म्हणजेच हे इमारतीबद्दल नसून एकत्र येणाऱ्या लोकांबद्दल आहे. केवढा वेगळा दृष्टिकोन आहे ना हा? यावरूनच आपण दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे वळतो. एकत्र येण्याची खरोखरच काय गरज आहे? यामागील ईश्वरीय आज्ञा आणि भूमिका काय आहे? मत्तई 23:37 मधला हा संदर्भ पहा. अत्यंत मार्मिक आहे. जशी कोंबडी आपल्या पिल्लांना पंखांखाली गोळा करते, तसे मी तुझ्या मुलांना कितीदा तरी एकत्र गोळा करू इच्छिले. एका आईची जशी आपल्या पिल्लांसाठी काळजी असते, अगदी तसेच हे उदाहरण विश्वासी लोकांना एकत्र आणण्याची ईश्वराची भावनिक आणि तीव्र इच्छा दर्शवते. या प्रवचनात 2 गटामध्ये एक अतिशय स्पष्ट आणि थेट विरोधाभास मांडला आहे. एकीकडे आहेत ते लोक जे संगतीसाठी एकत्र येतात, ज्यांना ऐकणारे, तारण पावलेले आणि देवाच्या बोलावण्याला होकार देणारे मानले आहे. आणि दुसरीकडे जे लोक एकाकी राहणे पसंत करतात, त्यांना आत्मिकदृष्ट्या बहिरे, तारण न पावलेले आणि एक प्रकारे बंडखोर म्हणून चित्रित केले आहे. हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आता आपण तिसऱ्या भागाकडे वळणार आहोत, जो खूपच लक्षवेधी आहे. जर आपण या संगतीपासून दूर राहिलो तर त्याचे कोणते 7 गंभीर आत्मिक परिणाम होऊ शकतात? पास्टर साहेबांनी याची एक सविस्तर यादी मांडली आहे. एक एक करून पाहूया. या यादीची सुरुवात करताना पहिला परिणाम थेट ईश्वराच्या संवादाशी संबंधित आहे. मुख्य स्रोतानुसार देवाचा आवाज हा केवळ एकत्र आलेल्या मंडळीकडेच निर्देशित असतो. याचा सरळ अर्थ असा होतो की एकाकीपणामुळे आत्मिक शांतता निर्माण होते किंवा आपण संवादापासून वंचित राहतो. जे ऐकण्यास नकार देतात त्यांना इथे बाहेरचे मानले जाते. लगेच पाहूयात दुसरा परिणाम. हा थेट पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशी जोडलेला आहे. वक्ते ठामपणे सांगतात की जेथे विश्वासी लोक एकाच ठिकाणी एकत्र येतात, तिथेच पवित्र आत्मा कार्य करतो. यासाठी पेंथेकोस्तच्या दिवसाचे ऐतिहासिक उदाहरण प्रमुख पुरावा म्हणून दिले आहे, जिथे सर्वजण एकाच जागी उपस्थित होते. तिसरा परिणाम आत्मिक शुद्धीकरणाच्या आणि क्षमाशीलतेच्या संकल्पनेवर प्रकाश टाकतो. बायबलच्या या स्पष्टीकरणानुसार संगती टाळणे म्हणजे अशा सामुदायिक वातावरणाला नाकारणे होय, जिथे खऱ्या अर्थाने एकमेकांना क्षमा केली जाते आणि येशूच्या रक्ताने शुद्धीकरण होते. एकट्याने हे साध्य होत नाही. आता चौथा मुद्दा हा ईश्वरीय प्रेमाच्या अटीबद्दल बोलतो. हे अगदी साधं आणि सरळ आहे. येशूने ज्या चर्चसाठी स्वतःचे बलिदान दिले त्याच्यावर प्रेम करणे आवश्यक आहे. म्हणजेच एकीकडे देवावर प्रेम करण्याचा दावा करणे आणि दुसरीकडे देवाच्या नावाने एकत्र जमलेल्या लोकांचा तिरस्कार करणे, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी शक्य नाहीत. 5वा परिणाम आपली वैयक्तिक आणि आत्मिक प्रगती कशी साधायची यावर लक्ष केंद्रित करतो. इस्रायली लोकांनी मान्ना कसा वाटून घेतला यासारखी ऐतिहासिक उदाहरणे अधोरेखित करून वक्ते नमूद करतात की आत्मिक पोषण आणि भविष्यवाणीसारखी दाणे स्वतःकडे ठेवून घेण्यासाठी नसून ती सर्वांच्या परस्पर वाढीसाठी सामुदायिकरित्या वाटून घेण्यासाठीच असतात. 6वा परिणाम नेतृत्व आणि ईश्वरीय बोलावण्याशी संबंधित आहे. कोणत्याही ईश्वरीय नेमणुका, मग ते पास्टर असोत किंवा प्रेषित, या भूमिका केवळ एकत्र आलेल्या समुदायाच्या संदर्भातच नियुक्त केल्या जातात. एकाकीपणात असे बोलावणे कधीही होत नाही, असे हे प्रवचन स्पष्ट करते. आणि अखेरीस 7वा परिणाम, जो उपासनेच्या भौतिक स्वरूपाची नव्याने व्याख्या करतो. हे प्रवचन अतिशय धैर्याने असा दावा करते की चर्च म्हणजे क्रूस असलेली एखादी रिकामी इमारत अजिबात नाही. त्याऐवजी खरे चर्च म्हणजे कोणतेही घर किंवा अशी जागा आहे जिथे विश्वासी लोक एक आत्मिक कुटुंब म्हणून सक्रियपणे एकत्र येतात.
आता आपण चौथ्या आणि शेवटच्या भागाकडे वळूया, प्रेषित पौलाचा आदर्श. आत्तापर्यंतची ही सर्व माहिती एका ऐतिहासिक उदाहरणातून अधिक स्पष्ट होते. हे उदाहरण मुख्य सिद्धांत अगदी उत्तम प्रकारे समजावून सांगते. पहा, जेव्हा प्रेषित पौलाचे आमूलाग्र हृदय परिवर्तन झाले तेव्हा त्यांनी आपला विश्वास एकट्याने पाळण्याचा मार्ग निवडला नाही. त्यानंतर ते लगेच जेरुसलेमला गेले आणि ताबडतोब एकत्र आलेल्या शिष्यांना शोधून त्यांच्यात सामील होण्याचे ध्येय त्याने ठेवले. एकत्र येण्याचा हा एक मोठा आदर्श आहे. शेवटी आपण एका अतिशय विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर येऊन थांबतो. खरे चर्च म्हणजे क्रूस असलेली एखादी शांत इमारत आहे की खऱ्या अर्थाने घरांमध्ये एकत्र आलेला लोकांचा जिवंत मेळावा? ह्या मुख्य स्रोताने मांडलेला हा प्रश्न खऱ्या संगतीचा अर्थ शोधण्यासाठी नक्कीच एक उत्तम पाया ठरतो. या सखोल विश्लेषणात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. या माहितीवर नक्की विचार करा.